नमस्कार, मी गिरीश निकम। साम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। सुरुवातीलाच बातमी मुंबईतून। चुनाभट्टी परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे। आझाद गल्ली व्हीएन मार्ग येथे ही घटना घडलेली आहे। यात 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। त्यापैकी एकाचं नाव पप्पू एरुंकर आहे। आणखी 2 जणांची पोलीस माहिती घेत आहेत। जखमींना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे। चुनाभट्टी भागामध्ये गोळीबार झालेला आहे। या गोळीबारामध्ये एकूण 3 जण जखमी झालेले आहेत। त्यापैकी एक जो जखमी आहे त्याचं नाव समोर आलंय, पप्पू एरुंकर असं त्याचं नाव आहे। 2 जणांची माहिती घेतली जाते। जखमींना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले, त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत। पोलीस आता अधिक तपास करतायत की हा गोळीबार कोणी केला, या गोळीबारामागे काय उद्देश होता। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सचिन गड आपल्यासोबत आहेत। सचिन, गोळीबार होतो, काय कारण समोर आलंय का? ज्याचा मृत्यू झाला सांगितलं जातंय की तो अगदी काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटून बाहेर आला होता आणि काही पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मोठ्या प्रमाणात गोळीबार हा चुनाभट्टीमध्ये 1 तासाभरापूर्वी झालेला होता आणि त्या 3 लोकांवरती गोळ्या झाडण्यात आल्या। त्यातील एकाची परिस्थिती अत्यवस्थ देखील असल्याचं सांगितलं जातं। तिघांनाही सायन रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे। सध्या चुनाभट्टी पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सचिन, तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। चुनाभट्टी परिसरामध्ये गुन्हेगारावर हा सगळा हल्ला झालेला आहे, गोळीबार झालेला आहे। पोलीस आता अधिक माहिती घेत आहेत।